आचार्य अत्रे नगरीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि संपूर्ण कार्यक्रम पत्रिका जर आपण पाहिली तर अत्रेंच्या वेगवेगळ्या पैलूंशी त्याचा काही ना काही कार्यक्रमांचा संबंध आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अत्रेंविषयीच्या काही आठवणी सांगाव्यात आणि या आठवणी जागवून आपण या गप्पांच्या मैफलीला सुरुवात करावी असं मला वाटतं. मी कुमारजींना विनंती करतो की त्यांनी अत्रेंच्या आठवणींनी सुरुवात करावी. आचार्य अत्रेंचा माझा प्रत्यक्ष परिचय काही फारसा दीर्घ नव्हता, परंतु माझे एक भाऊ फाटक नावाचे शिक्षक होते. ते चळवळीत होते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा आणि अत्रेंचा खूप जवळचा परिचय होता. मराठाच्या जडणघडणीमध्ये सुद्धा भाऊ फाटक आणि त्यांचे मित्र राम उडगी हे खूप सहभागी होते, त्यामुळे त्यांचा चांगला परिचय होता. 1967 मध्ये ज्या निवडणुका मुंबईमध्ये झाल्या त्याच्यामध्ये आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, HR गोखले, कृष्ण मेनन आणि जॉर्ज फर्नांडिस असे 5 जण उभे होते. त्यांना अत्रे 5 पांडव म्हणत असत. त्या निवडणुका ज्यावेळी झाल्या त्यावेळेला मी बॉम्बे स्टुडंट्स युनियनमध्ये होतो, पण त्याच वेळेला मी IIT मध्ये नोकरीला सुद्धा होतो, पण BSU म्हणजे बॉम्बे स्टुडंट्स युनियनचं काम पण करत होतो. आणि त्या कामाचा भाग म्हणून मी या 5ही लोकांच्या निवडणुकांचं काम केलं होतं. खूप नाही पण थोडंफार. त्याच्यानंतर प्रत्यक्षात माहिती की त्यावेळेला आचार्य त्यांची भेट झाली नव्हती, परंतु त्याच्यानंतर भाऊंनी मला असं सुचवलं, भाऊंनी म्हणजे भाऊ फाटकांनी, की मी आता प्रत्यक्ष लिहायला सुरुवात करावी. त्याच वेळेला आम्ही राजकारण नावाचं एक मासिक काढलं होतं आणि ते राजकारण नावाचं मासिक भाऊ होतेच आमच्याबरोबर. ते म्हणले की आपण ते अत्रेंना भेट देऊया आणि त्यांना सांगूया की काय प्रकारचं आम्ही करायला पाहिजे आत्ता काम. कारण त्या निवडणुकीमध्ये जॉर्ज फर्नांडिस, सखा पाटलांचा पराभव करून निवडून आले, डांगे निवडून आले, कृष्ण मेनन हारले आणि HR गोखले निवडून आले. अशा प्रकारचं जरा ते वातावरण होतं. आचार्य अत्रे हारल्यानंतर जराशी अस्वस्थता होती. तर भाऊ म्हणले आपण जाऊन भेटूया, म्हणून 68 मध्ये आचार्य अत्रेंकडे मला भाऊ घेऊन गेले. मला खूप दडपण होतं, आपण अत्रेंना भेटतोय या गोष्टीचंच प्रचंड दडपण बाहेर होतं. आम्ही बाहेरच्या खोलीत बसलो होतो, मी आणि भाऊ, आणि आतल्या खोलीतून अक्षरशः अत्र्यांच्याच भाषेत सांगायचं तर गडगडाटी हास्याचे आवाज ऐकू येत होते आणि गप्पा ऐकू येत होत्या. म्हणजे त्यांचे काहीतरी विनोद वगैरे आज चाललेले असतील. आम्ही जवळजवळ 20-25 मिनटं बाहेरच्या खोलीमध्ये बसून होतो. नंतर आम्ही विचारलं की कोण आले होते, एवढं गडगडाटी हास्य आणि काय चाललंय. तर त्यावेळेला मोरूची मावशीचे प्रयोग परत सुरू झाले होते आणि मोरूची मावशीमध्ये काम करणारे काही कलाकार आचार्य अत्र्यांबरोबर बसले होते आणि त्यांचे काही ते नाटकाच्या प्रसंगांची चर्चा चालू होती. त्याच्यानंतर मी भाऊंबरोबर अत्रेंकडे गेलो. अत्रेंनी त्यांच्या शैलीमध्ये काय काय लिहिता की नाही, तुम्ही काय करता की नाही, काय असं विचारलं. तर त्यांनी मला ते आहो जावोमध्ये विचारलं, काय लिहिता की नाही तुम्ही. मी तर लहान होतो तुलनेने, तेव्हा मला एकदम वाटतं, तरी पण मी साधारणपणे दडपलेल्या अवस्थेतच होतो. मी म्हटलं नाही तसं काही फारसं लिहित नाही. प्रत्यक्षात आमचा राजकारणचा अंक प्रसिद्ध झालेला होता. ते म्हणले लिहा लिहा, आमच्या मराठामध्ये काहीतरी लिहा असं त्यांनी म्हटलं. तो मी काय म्हणतात सल्ला ताबडतोब स्वीकारला. आम्ही त्यांच्याशी एक 10 मिनटं बोलत होतो. 10 म्हणजे तेच बोलत होते किंवा मधून भाऊ बोलत होते. त्यामुळे माझं काम तिथल्या गप्पा मारण्याचं म्हणजे फक्त ऐकण्याचं होतं आणि आपण अत्र्यांच्या बरोबर बसलेलो आहोत हेच मला अप्रूप होतं, प्रचंड अप्रूप होतं. च्या साहित्यात तुम्हाला अशी तरुणाई दिसते का की जी साहित्याला पुढे नेईल आणि त्याच्या पुढे जाऊन समाजाला साहित्यिकांनी दिशा दिली पाहिजे, हे जे तुमचं म्हणणं आहे किंवा ही जी भूमिका आहे, ज्या भूमिकेला तुम्ही स्वतः कायम जागता, तर अशी भूमिका आजचे साहित्यिक घेताना दिसत आहेत का आणि त्यांनी कशा प्रकारे समाजाला पुढे नेण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं काही मी उपदेशात्मक किंवा समुदेशात्मक पद्धतीने काही बोलणार नाही. परंतु आत्ताची जी तरुण पिढी आहे यांना साहित्य एकमेव माध्यम वाटत नाही समाजापर्यंत पोहोचण्याचं. आत्ताच्या नव्या टेक्नॉलॉजीच्या युगात ते शक्यही नाही आणि त्यात काही गैर आहे असंही मला वाटत नाही. आत्ताच्या तरुण पिढीमधला उत्साह वाखाणण्यासारखा आहे. त्यांचा अवेअरनेस ऑफ टेक्नॉलॉजी अँड ग्लोबल अवेअरनेस हा प्रचंड प्रमाणावर आहे. त्यांना वाचण्याचे विविध माध्यमं उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण ज्या अर्थाने वाचन असं म्हणतो, म्हणजे ज्यांचं वय 50च्या पुढे त्यांनी आणि त्या मुलांचं वाचन ह्याच्यामध्ये फरक आहे. त्यांच्यामध्ये एक दरी आहे.
त्यामुळे मी त्यांच्यातनं कशा प्रकारचे साहित्यिक निर्माण व्हावेत, केशवसूत आणि कुसुमाग्रज त्यांच्यातनं होतील का, मला वाटतं की अशी तुलनाही बरोबर नाही, अशी चर्चाही बरोबर नाही. ह्या मुलांच्या ज्या प्रेरणा आहेत, आत्ता वय वर्षे 16 ते वय वर्षे 30, ह्या मुलांच्या प्रेरणांमधली जी सर्जनशीलता आहे, जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा आत्ता नीटपणाने तिला एक प्रकारचं वळणं लागण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या समाजात काही नाही आहे. आपल्या समाजामध्ये आत्ता जे वातावरण आहे ते तुच्छता, विद्वेष, घृणा, कायम नकारात्मक बोलायचं, काही होत नाहीये, आपण सुपर पॉवर नाही, आपण महासत्ता व्हायला पाहिजे, असलं काहीतरी भंकस आणि महामूर्खपणाचा महासत्ता होण्याचं काही कारण नाही. आता ती महासत्ता लयाला गेली. ती महासत्ता ज्या दिवशी ते 9/11 वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचं विमानाचं बॉम्बिंग झालं त्या दिवशी मी अमेरिकेत होतो आणि अक्षरशः एखादा प्रचंड मोठा पैलवान अंग गाळून असा पडून राहावा अशी अख्ख्या अमेरिकेची अवस्था तेव्हापासून झाली, अजून त्यातनं बाहेर आलेले नाहीयेत. फक्त 19 जणांनी, 19 दहशतवाद्यांनी वय वर्षे 20 ते वय वर्षे 28 यातल्या 19 जणांनी 4 विमानं 4 वेगळ्या विमानतळावरून हायजॅक करून वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती आणि पेंटागॉनवरती पूर्णपणे आदळवली. ते स्वतः त्याच्यात मेले आणि 4थं विमान व्हाईट हाऊसला जाण्याची शक्यता होती, ते पडलं. एवढी बलाढ्य अमेरिका, एवढा बलाढ्य एअरफोर्स, एवढी बलाढ्य CIA, एवढी बलाढ्य FBI, एवढं बलाढ्य NSA, एवढं बलाढ्य त्यांचं आर्थिक सामर्थ्य, ते 19 तरुणांना थांबवू शकले नाहीत आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर पेंटागॉन त्यांनी उद्ध्वस्त केलं. कोणाला सांगतात ते सामर्थ्याच्या गप्पा? आणि आपल्याकडचे लोक म्हणतात बघा आपल्याकडे टेररिस्ट अटॅक होतात, त्यांच्याकडे पुन्हा होत नाही. त्याच्यानंतर झाले त्यांच्याकडे 3, त्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही. पण पहिली गोष्ट 3 नंतर झाले का नाही हा नाही. पहिली गोष्ट, तुमच्याकडे एवढी बलाढ्य समर्थता असताना सुद्धा तुमच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झालाच कसा असा? ते का अगोदरच तुम्हाला पकडता आले नाही? 4 वेगळ्या एअरपोर्टवरनं गेलेत, कस्टम इमिग्रेशन सगळं क्लिअर करून गेलेत, पासपोर्ट क्लिअरन्समधनं गेलेले आहेत आणि तुमचे वर्ल्ड ट्रेड सेंटर जो तुमचा मानबिंदू होता, तो मानबिंदू त्यांनी असा हाहामंटा उडवून लावलेला आहे तुम्हाला. आणि तेव्हापासनं अमेरिकाची हातबल झालेली आहे. त्या हातबलतेनं त्यांनी इराकवर हल्ला केला, इराक बेचिराक केलं. अफगाणिस्तानवर हल्ला केला, अफगाणिस्तान बेचिराक केलं. अफगाणिस्तानमध्ये लोकशाही आली नाही, इराकमध्ये रुजली नाही आणि तुम्ही लोकशाहीसाठी हे बॉम्बिंग केलं सांगता आम्हाला जगाला? हा जो काही अमेरिकेचा दुटप्पीपणा त्यांच्या परराष्ट्र धोरणातला आहे, तो काही न बघता आपल्याकडची ही जी तरुण मुलं ज्यांच्या उल्लेखात हे सगळे विषय निघाले, ही तरुण मुलं ह्या सगळ्या इतिहासाचा, या सगळ्या वास्तवाचा, या सगळ्या संस्कृतीचा, अमेरिकेतल्या उदारमतवादी विचारांचा असा विचार करायच्या ऐवजी आत्ता ज्या पद्धतीने डोकं फिरल्याप्रमाणे आणि ड्रग घेतल्याप्रमाणे नरेंद्र मोदींच्या बाजूनी सगळी हवा चालली आहे, ती ड्रग घेतलेली फ्रेंझी आहे नरेंद्र मोदी नावाची. ते काही राजकीय विचार नाही आहे. नरेंद्र मोदी नावाचा राजकीय विचार असता तर मी समजू शकतो, खुशाल जा तुम्ही, सोनियाच्याच बाजूने सगळ्यांनी आलं पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाही. सोनिया काही अमर नाही आहे, राहुलही अमर नाही आहे आणि आपणही कोणी अमर नाही आहोत. भारत खूप पुढे आहे अजून, भारताला अजून खूप वर्ष काढायचे आहेत. सोनिया काही कायम उरणार नाही तिथे, किंवा राहुलही उरणार नाही आहे, किंवा गांधी घराणं नेहरू घराणंही उरणार नाही आहे. तुम्ही जो विचार करता तो ज्या माणसाबद्दल, ज्या माणसाच्याकडे तुम्ही तथाकथित आशास्थान म्हणून पाहता, तो फक्त विद्वेषाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. आणि अशा विद्वेषाचा मूर्तिमंत प्रतीक असलेल्या माणसाला जर तुम्ही पंतप्रधान करणार असेल तर तुमचं बघा, तुम्ही करायचं असेल तर करा. माझं थोडीच, मी एकटा थोडीच ठरवणार, कोण पंतप्रधान होणार देशाचं. पण जो मनुष्य देशामध्ये विधायक वृत्तीच्या ऐवजी विद्वेषी वृत्ती पसरवतोय, जो मनुष्य ह्या देशाची फाळणी करण्याची क्षमता आता ज्यांनी स्वतःच्या विद्रूप राजकारणात निर्माण केलेली आहे आणि आपल्या देशाची फाळणी होऊ शकेल. काल मनमोहन सिंग बोलले ते बरोबर आहे. विध्वंसक आणि विघातक प्रवृत्ती आहे नरेंद्र मोदी, आणि ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. तुम्हाला पटणार नाही, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार न पटणार, लोकशाहीमध्ये तुम्हाला पूर्ण अधिकार आहे नरेंद्र मोदी निवडून देण्याचा, कोणी तुम्हाला तुमचे हात धरू शकत नाही. परंतु तुम्ही जर हे राजकारण, हे समाजकारण कशासाठी, नेहरूंची स्तुती कशासाठी करायची? हा देश आत्ता आहे जगातला प्रत्येक विचारवंत, तुम्ही पाकिस्तानला जा, आपके जैसा जनतंत्र नहीं असं काहीतरी म्हणला तर मी म्हटलं क्यों नहीं, अभी मिलिट्री डिक्टेटरशिप है आपके यहाँ. तो म्हटलं हमारे यहाँ एक भी नेहरू नहीं था. हे जर पाकिस्तानमधला टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो आणि हे जर अमर्त्य सेन सारखे नोबेल विजेते म्हणतात, हे जर सुनील खिल्लानी सारखे विचारवंत म्हणतात, हे जर अमेरिकेतले आणि इंग्लंडमधले मायकेल फूट किंवा अन्य लोक म्हणतात, तर त्या नेहरूंचं महत्त्व जोखाडण्याऐवजी 66 वर्षाचा हा काँग्रेस पक्ष उधळून लावून देश काँग्रेस मुक्त करायचा. अरे म्हणजे काय? देश काँग्रेस मुक्त करायचा याचा अर्थ स्वातंत्र्य चळवळ बंद करायला लागेल, कारण स्वातंत्र्य चळवळ काँग्रेसने लढलेली आहे. आता देश स्वातंत्र्य मुक्त, काँग्रेस मुक्त करायचा म्हणजे देश स्वातंत्र्य मुक्त करायचा असा अर्थ आहे. म्हणजे देश काय परत पारतंत्र्यात टाकायचा आहे का?
काहीतरी कृतज्ञता पाहिजे, काहीतरी स्मरण पाहिजे. त्या स्वातंत्र्य चळवळीत अक्षरशः हजारो लोकांनी लाठ्या खाऊन प्राण दिलेले आहेत. त्याच्याबद्दल एक शब्द नाही. वल्लभभाईंचा पुतळा, एक साधी गोष्ट सांगतो. मायावतींनी ज्या वेळेला आंबेडकरांचे पुतळे उभारायला घेतले आणि काही मायावतींचे पुतळे उभारले, त्यावेळी त्याच्यावरती 500 कोटी रुपये खर्च झाला. त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने, सॉरी मला राजकारण बोलायला यांनी भाग पाडलंय, मायावतींनी आणि ज्यावेळी ते पुतळे उभारले त्यावेळी भारतीय जनता पक्षाने 8 ते 10 दिवस पार्लमेंट बंद पाडलं की ह्याच्यावरती 500 कोटी खर्च चाललेला आहे उत्तर प्रदेशमध्ये, आणि हे पुतळे उभारून काय फायदा होणार आहे उत्तर प्रदेशचा. आता इथे 5,000 कोटी रुपये खर्च करून 2,500 कोटी रुपये फक्त एका पुतळ्याची किंमत आहे वल्लभभाईंची, आणि बाकी सगळ्या खर्च 5,000 कोटी रुपये. भारतीय जनता पक्षाची वाचा बंद आहे की आता पुतळ्यावरती खर्च का. गुजरातमधलं कुपोषण संपलं, गुजरातमधली झोपडपट्टी संपली, गुजरातमधल्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये आता गुजरातमध्ये दारिद्र्य नाही. पाहून या गुजरातमध्ये. तुम्ही इथे जे कोण बसलेत ना त्यांनी गुजरातच्या बडोदा अहमदाबादच्या हायवेच्या पलीकडे आजूबाजूला जा, म्हणजे गुजरातमध्ये काय खरं दृश्य ते पण कळेल आणि प्रचार काय तो पण कळेल. समजा ते खोटं आहे तरी पण आता सगळे प्रश्न मिटले आणि आता फक्त पुतळा एकच मुद्दा राहिलाय, आणि तो सुद्धा काय म्हणजे किती माझ्या मते चीप. तुमची तुलना त्या बिचाऱ्या लिबर्टी स्टॅच्यूशी कशाला करायची मला काय कळतच नाही. लिबर्टी स्टॅच्यूच्या तिप्पट पुतळा उभारणार आहेत ते, म्हणजे काय. लिबर्टी स्टॅच्यूचा पुतळा पहिली गोष्ट अमेरिकेने उभारलाच नाही, तो फ्रान्सने त्यांना भेट दिला. तो सुद्धा फ्रान्सला 1789 मध्ये क्रांती झाली, त्या 1889 मध्ये त्यांनी त्याच्याबद्दल काही करायचं ठरवलं आणि इकडे आयफेल टॉवर आणि त्याच्यानंतर लिबर्टी स्टॅच्यू असा तो फ्रान्सने केला. हा अमेरिकेने उभा केला नाही, तो एका आयलंडवरती केलेला आहे. मला काही समजत नाही हे आता देशासमोरचे मुख्य प्रश्न आहेत का. वल्लभभाई पटेलांचा पुतळा मोठा उभारा, विद्वेषाचं राजकारण करा आणि हिंदुत्व म्हणायचं नाही पण प्रत्यक्षात पोटात हिंदुत्व. हे सगळं मुंह में राम बगल में नथुराम आहे. नाव पटेलांचं आहे, खरं नथुरामचं राजकारण आहे. आपण आता अगदी मुलाखतीचा अखेरचा प्रश्न खरं तर मी विचारतोय. आपण आपली मतं ही खूप हिरिरीने मांडत असता, पटवून देण्याचा प्रयत्न करत असता. याच्यात तुमच्यावर 3दा हल्लेही झालेले आहेत. 2दा वैयक्तिक हल्ले झाले, एकदा घरावर हल्ला झाला, आणि तरी तुम्ही तुमची मतं मांडत राहता. नुकताच आपली मतं आग्रहाने मांडणाऱ्या नरेंद्र दाभोलकरांचा इथे खून झालेला आहे. या याच्यात प्रत्येक वेळी आपल्याला जाणवतं आहे की अलीकडे जो कोणी विरोधी मत मांडेल त्याचा आवाजच दडपून टाकायचा असा प्रकार सध्या वाढतो आहे. याबद्दल एकूण संपूर्ण भारतातच जे काही चाललेलं आहे त्याबद्दल आपण बोलावं आणि तिथे आपण समारोप करू. हे महाराष्ट्रात व्हावं हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. महाराष्ट्रातल्या पुणे नावाच्या शहरातनं एक तरुण गेला आणि त्यांनी महात्मा गांधींची दिल्लीमध्ये हत्या केली. या घटनेमध्ये पुण्याच्या तरुणांनी नरेंद्र दाभोळकरांची हत्या पुण्यातच केली, म्हणजे पुण्यात हत्या झाली. ते तरुण पुण्याचे होते की नाही माहीत नाही, कारण अजून पोलिसांनाही कळलेलं नाही. परंतु एक हत्या पुण्याच्या तरुणांनी दिल्लीत केली आणि नरेंद्र दाभोळकरांची हत्या पुण्यातच झाली. इथपर्यंत आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचा, ज्याला आपण महाराष्ट्र संस्कृती म्हणतो, त्याचा ऱ्हास झालेला आहे. ही सुरुवात नव्याने नाही, परंतु ही एक प्रकारची विरोधी दिशेने जाणारी उत्क्रांती म्हणूया, म्हणजे प्रतिक्रांती आहे. कारण 1970 मध्ये कृष्णा देसाईचा खून झाला, तो आपल्या महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला पहिला राजकीय खून आहे. 1970 मध्ये कृष्णा देसाईंची हत्या आणि गेल्या वर्षी नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला असलेली लांछनं आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही महाराष्ट्र संस्कृती कशा कोणत्या वृत्तीतनं आली, ज्या वृत्तीतनं कृष्णा देसाईंची हत्या झाली त्याच वृत्तीनं दाभोळकरांची हत्या, त्या वृत्तीचा पराभव करणं हे खऱ्या महाराष्ट्र संस्कृतीचं काम आहे. आणि म्हणून आपल्याला कार्यरत असायला पाहिजे. जर त्यांच्यावरती हल्ला झाला माझ्यावरती परत होऊ शकतो, आत्ता मी बोललोय म्हणून सुद्धा होऊ शकतो. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आपल्याला कोणती संस्कृती रुजवायची हा आहे. आणि ती रुजवण्यासाठी म्हणजे उद्याचे जे कार्यकर्ते असतील, मग अशी तुम्ही चर्चेची सुरुवात कार्यकर्त्यांच्या याने केली, नरेंद्र दाभोळकरांसारखा कार्यकर्ता हा तुम्हाला पुन्हा मिळणारच नाही. असे कार्यकर्त्यांची भूमी, ज्याला गांधीजी कार्यकर्त्यांचं मोहोळ म्हणायचे, त्या कार्यकर्त्यांचं मोहोळ, ती संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला ही जी फॅसिस्ट वृत्ती आहे दाभोळकरांचा खून करणारी, ही कोणत्या वातावरणात झाली लक्षात घ्या. मोदींच्या उदयानंतर ती झालेली आहे, 2002च्या पार्श्वभूमी जर ती झालेली आहे. आणि नरेंद्र दाभोळकर हे हिंदू होते पण हिंदुत्ववादी नव्हते. जीवन मूल्यांवर तुमचा विश्वास आहे, अतिशय साधं मध्यमवर्गीय जीवनच तुम्हाला आवडतं जगायला. तर स्वतः मध्यमवर्गीय जगत असताना मध्यमवर्गीयांना ठोकणं असेल
हा विरोधाभास वाटतो का बंडखोरी अशी मला कधी कधी शंका येते. त्याबद्दलही तुम्ही जरा सांगा. आणि दुसरं म्हणजे पहिला जो प्रश्न आहे की एकंदर या जागतिक चित्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्र कुठे दिसतोय? मी मध्यमवर्गावर टीका करतो की तुझ्या भाषेत मध्यमवर्गाला जोडतो, हे विधान फक्त काही प्रमाणात खरं आहे आणि काही प्रमाणात चुकीचं आहे. मी मध्यम वर्गाला कधीच जोडत नाही, मध्यम वर्गाला टीका करत नाही, काही मध्यम वर्गाला सुद्धा नाही. कारण मला असं वाटतं की या सर्व मध्यम वर्गामध्ये मूलभूत अंगभूत गुण चांगले आहेत, जे त्यांनी जाणीवपूर्वक धुळीला मिळवलेले आहेत. ह्याच मध्यम वर्गाने आपल्या स्वातंत्र्य चळवळीत पुढाकार घेतला होता, याच मध्यम वर्गाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पुढाकार घेतला होता, याच मध्यम वर्गाने आचार्य अत्रेंना, पु.ल. देशपांडेंना डोक्यावर घेतलेलं आहे. आणि ह्याच मध्यम वर्गाने असंख्य सामाजिक चळवळी चालवल्या आहेत, सांस्कृतिक चळवळी चालवल्या आहेत, कामगार चळवळी चालवल्या आहेत. त्याचे सगळे जवळजवळ नेते किंवा कार्यकर्ते मध्यमवर्गीय आहेत. गेल्या काही वर्षामध्ये हा मध्यमवर्ग ही सामाजिक जाणीव विसरून अधिकाधिक आत्मकेंद्री, अधिकाधिक लोभी आणि समाज विरोधी सुद्धा झाला आहे. आणि ह्या त्याच्या समाज विरोधाचं रूप आपल्याला सर्वत्र दिसतं. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे त्या लोभामध्ये. एक साधं उदाहरण तुला सांगतो. आम्ही ज्या वेळेला लहान होतो शाळेत, त्यावेळेला कोऑपरेटिव्ह सोसायटी नावाचं जे प्रकरण आपल्याकडे आहे, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अँड टॉवर्स, हे त्यावेळेला अजिबात नव्हते. त्यावेळेला मुंबईमध्ये मी ज्यावेळेला आलो प्रथम, तेव्हा मुंबईमध्ये घर भाड्याने देणे आहे असे बोर्ड असायचे. अगदी 1965-66 पर्यंत असायचे. घरांची भाडीसुद्धा अगदी नॉमिनल असायची, 10 रुपये, 25 रुपये. अजूनही मुंबईमध्ये असंख्य मध्यमवर्गीय त्या जुन्या भाड्यांच्यामध्ये राहत आहेत, 25 ते 50 रुपयाच्या भाड्यांमध्ये. त्या मध्यम वर्गाचं एक जीवनशैली होती. झी 24 तास, एक पाऊल पुढे.